आपल्या राजाने आटकेपार झेंडे फडकेले. अफगाणिस्तान पर्यंत अटक कटक दिल्लीला सुद्धा झेंडा फडकेला. कुठं फडकेला कोणाला माहिती का? लाल किल्ल्यावर बघायला पाहिजे प्रत्यक्ष, त्याशिवाय मजा नाही. 3 दिवसाचं खायचं घ्यायचं पिशीत रेल ताण नाही डोक्याला, तिथं देते नाच, पण नाही दिलं तर आपलं सावध. करवीत करा भाकरी का व्हायचं. मुंबईला दनादन नुसतं भाकरीच म्हणलं भाकरीच चाबऱ्या हो. नंतर काय म्हणायला लागले तुम्ही, आधी खायला नाही मिळलं, नंतर म्हणते पारले नको, क्रीम ती क्रीमचं आहे का, क्रीमचं आहे. काही बांधवाला बॅरिकेडला बांधल्या सोली लोक अडवण्यासाठी झोका बांधायला पहिल्यांदाच बघितलं. याचा झोका बोलतो बाबा. दिल खुलास मुंबईला ठेवलं, आनंदी मुंबईला ठेवलं मराठ्यांच्या पोराने, आणि आनंदीत वापस आहे. त्यांनी लय सेवा केल्या. आपल्यातल्या बऱ्याच बांधवांनी मुंबई आपली असून बघितली नव्हती, मस्त बघितली की नाही. आयला मला पाहिले माहित झालं ते बॅरिकेड आडा लावायचं पळत म्हणून. मला माहित नव्हतं चाका असते त्याला म्हणून. खरं सांगतो मी, खोटं बोलत नाही. त्याच्या म्हातारे बाबा बसले, एक आपले पोलीस भाऊ आले, आणि त्या पोलीस बांधवांना सांगितलं बाबा तुम्ही बाजू सारखा. ते म्हणले फक्त एक चक्कर हा. त्याच्या का चक्कर असते का? अरे अरे, मुंबई जिवंत केली मराठीने विचाराने, जिवंत. एकही माय माऊलीला त्रास दिला नाही माझ्या मराठ्याने. याला म्हणते संस्कार. मुंबईतल्या सामान्य माणसाला सुद्धा नाही, कोणालाच नाही. एक जण तर ते बारशाला पठ्ठ्या त्या बोलवरच चालला. कुणी बघून येत होत. माझ्याकडे एक माणूस आला, नाव नाही सांगत आम्ही. तो म्हणला मग त्याचा काहीतरी व्यवसाय असेल समुद्रात, आपल्याला माहित नाही काय असं. त्यांनी सांगितलं पण मी नाही सांगत. ते म्हणे मी आज पहिल्यांदा बाहेर आलो, मी परदेशात जातो, दुसऱ्या राज्यात जातो, पण मुंबईत आल्याच्या नंतर विमानतळावरून डायरेक्ट घरीच. कोण होतं कोणाला माहिती. आलो व्यासपीठावर कशी सांगायला. मग तो काय काम मग इकडे. ते मला एक गोष्ट सांगायला मला रावणात म्हणून आलो. हिंदी ऐकत होतं ते जमलं, त्याचे हिंदी मग हिंदी ते जुळलं. ते मला व्यासपीठाच्या खाली भेटलं तिकडे जाताना. बाथरूमला चाललो होतो मी त्या टायमाला. ते म्हणे माझ्या दादाच्या पुढं नारळ झाड असं कव्हाच बघित नाही बाबा. तर माणसं चाडे एक नारळ ठेवलं नाही बाबा म्हणे. आणि मग बघितलं म्हणे आम्ही नारळ तर काढलं, पण आता त्याला चाकू तर लागेल ना कापायला. मी बघतो म्हणे खिडकीतून. त्याने वरून तोडीत आहे, खालचा टाकीत आहे. खालचं म्हणे इथून तिथून लोखंडाच्या गज बसले, त्याला भाल्यासारखं बसलं. त्याच्यात घातलं म्हणे, पेलं पाणी लगेच. म्हणजे तेवढं सांगायला आलो म्हणे. तर मी एवढा आनंद झालो म्हणे त्या झाडावर चढणाच कसे. म्हणजे जे मुंबईला 2 गोष्टी माहित होत्या, नोकरीला जाणं आणि घरी येणं, त्यांना हे माहित झालं याच्याही पलीकडे एक जीवन आहे. आपल्या राजाने आपल्यासाठी कुठं कुठं काय करून ठेवलं बघितलं पाहिजे. नुसतं ऐकून उपयोग नाही. एक दिवस आपल्या राजाच्या पाऊल पण आपल्या राजाचे पाय कुठं कुठं लागले, ती भूमी पवित्र झाली. आपल्या भावाच्या भेटी होत नाहीत. महत्वाचं सांगतो मुद्दा तुम्हाला. आपल्या बापापासून आपलं लेकरू जर दुरावलं, हरवलं, आणि ते 20-25 वर्षाने त्या बापाला भेटावं, कटोळून मिठून मारून दोघं आनंदाने भेटते. आपले भाऊ मध्य प्रदेशला आहेत, राजस्थानला आहेत, आपले भाऊ पानिपतला आहेत, हरियाणा राज्यात आहेत. आपल्या भेटी 100-100 वर्ष होत नाही. ती गाठी भेटी कार्यक्रम अधिवेशन ठेवू आपण. ते आपण माय बापाला भेटल्यासारखं, बाप लेकाला, लेक बापाला, बहीण भावाला,
मावशी काका चुलते एकमेकाला भेटल्यासारखे आपण राज्यातले मराठी एकमेकाला कडकडून एक दिवस मिठी मारू. हरियाणातल्या भावाला आपण बघू, हरियाणा आपल्याला बघल, महाराष्ट्रातल्या भावाला राजस्थानचा भाऊ बघल, मध्य प्रदेशच्या भावाला महाराष्ट्रातला भाऊ भेटल, गोव्यात मराठी आहेत त्या मराठ्यांना दिल्लीत एकत्र जमू आपण सगळे. एक मोठा आपण आपल्या भावांचा आनंदाचा सोहळा, खूप मोठा गोतावळा आहे तो आपला. बिहारमध्ये येत आपण, उत्तर प्रदेशमध्ये येत, बेळगाव कर्नाटकला आहेत, आंध्र प्रदेश तेलंगणाला आहे, तामिळनाडूला तंजावर सारख्या ठिकाणी मोठमोठाले शहर आपले बंगळुरू सारखे बसले आहेत. तिथं आहे आपण राज्यातल्या प्रत्येक भागात आपण मराठा समाज एकदा कुठंतरी देशाला माझा मराठा कळून दे. एकमेकाला भावांना आपण कडकडून मिठ्या मारू. 50-50, 100-100 वर्ष नाही भेटी होत आपल्या. कुठंतरी सणावाराला आपण कुठं नोकऱ्याला असलो तर आपल्या गावात यात्रा असली तर आपण नोकऱ्या सोडून यात्रेला यावं लागतं. काही गावात तसा नियम आहे. लग्नाला पाहुण्यारा वेळे सगळे जमतेत, नसता 10-5 वर्ष भेटी होत नाहीत. आता फोन येत म्हणून सोडून द्या. पण ही परिस्थिती आता कोणालाच माहित नाही. आपले सख्खे भाऊ येते सगळे जवळपास 28ला कमी भरणार नाहीत आपण. 28 करोडच्या आसपास येत आपण देशात क्षेत्रीय मराठी. एवढे नाही, फक्त दिसत नाही. आता जसे मराठी दिसले तसं दिसणं सुद्धा गरजेचं आहे. असून उपयोग नाही. आपल्या राजानं आपल्यासाठी कुठं कुठं काय करून ठेवलंय. आपल्या राजाने ध्वज पवित्र पुढं तेजस्वी फडकतोय कुठं ठेवलाय आपण प्रत्यक्षात बघितलं पाहिजे. जीवनातला एक दिवस आपल्या राजासाठी, आपल्या राजाच्या स्वराज्यासाठी, आपल्या भावासाठी, आपल्या मराठ्यासाठी एक दिवस आपल्याला आपण सुरू केलंय. सांगितलं नाही, फक्त तारीख राहिली. तारीख जरा लांब घेऊ तर आपलं हे अंमलबजावणी आधी डोक्यात नाही. या 2 एकदा झालं मस्त फिरून येतं. रेल्वे फिरवे कोणी काय घ्यायचं नाही. सगळं गाड्या घोड्या नाही घ्यायचं, काही नाही. लय तिकीट कमी आहे. रेल्वेत आपलं फक्त 3 दिवसाच खायला घ्यायचं. अधिवेशनाच्या म्हणजे सभेचे 1 दिवस आधी 3 दिवसाचे ग्राउंड बुक करायला सांगितलं आपण. तिथले मराठी लय झाले दिल्लीचे. ते म्हणले आव 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 तू आव बाबा आव. ते हिंदी ठोके ते म्हणलं आव नाही आलोच. ते म्हणले इधर सगळा देखील का गरावंड फरावंड. म्हणलं गरावंड ते फरावंड ते दोन्ही लागतो झोपणे को आमको. ते म्हणले काहीच बघून नाही देत तू फक्त आव. म्हणलं आलो तच आम्ही. एकदा ना माझा मराठा एकत्र करू आपण दिल्लीच्या तख्तावर. मागणी नाही, मोर्चा नाही, काय नाही काय नाही काय नाही. ते अधिकारी माझ्याकडे येते. मला ते म्हणते भाऊ येऊ कोवर. म्हणलं ये. ते म्हणते एकच काम करा फक्त, ते पोंगाण्या बंद करा. तिकडं इतक्याला कोण भाकऱ्यांना आपल्याला. आपलं हरियाणा लय श्रीमंत मराठी आहेत बरं का. आपल्याला हरियाणाचे मराठी एवढं बी दुखणं लागणार इतके श्रीमंत आहेत. त्यांना काय 80 किलोमीटर आहे दिल्ली. लागेल तेवढं खायला आणतील ते. पण हिंदी या कमी नाही पडणार. पण आपलं सावध बरं आहे. आपलं सगळं घ्यायचं. 3 दिवसाचं ग्राउंड बुक करू. एक आपल्याला सभेला म्हणजे अधिवेशनाला, आणि एक आदल्या दिवशी पोट्टे जायचे. झोपायचं पुढे तर पडे आपल्या ग्राउंडवर. त्यासाठी ते ग्राउंड 2 इकडे झोपायलाच घेतोय आपण. सभेच्या अगोदरच्या दिवशी, सभेच्या दिवशी, आणि त्याच दिवशी नाही तर रेल्वे लागल्या दुसऱ्या दिवशी यायला लागतं. झोपते पुढे तर तेच ग्राउंड. सकाळी झोपायचं निवांत येत. आता सगळं मग झालंय पोर आहे. पुढं जा म्हणलं का पुढं जाते. त्यांना मला मागून दमाने ते म्हणते तुम्ही हो पुढं आले तुझा. सगळं मग झालं. कोणची गाडी कवा आहे तिच्यातून उतरते. पुंगाण्या म्हणजे काय ते म्हणे अशी लांब लाईन धरली आणि पिपाने हातात धरलं, शर्ट धरले म्हणजे नुसते पळ दे म्हणे. म्हणलं पण ते काय ते म्हणे ते काही व्हायना पण आमचा एक कर्मचारी त्याच्यात मध्ये घाली ते म्हणे. आणि पळ डाबा म्हणजे त्याला तेवढंच करू नका म्हणा.
यांना सगळं माहित झालं. रेल्वे कुठून जाते, कुठून माघारी येते, पलीकडे ट्रॅकवर गेल्यावरती कुठं जाते. अर्ध्या तेरा म्हणले हिरे लागचा हिच्यात नका बसून उतरले. यांना सगळं माहित झालेलं आहे, त्यामुळे टेन्शनच घ्यायची गरज नाही. आता याच्या पलीकडं, विनोदाच्या पलीकडे सांगतो तुम्हाला, समाज शहाणा करून सोडायचा, हुशार करून सोडायचा. रेल्वे कशी धरायची, विमान कसं धरायचं, इथपर्यंत समाज या आणखीन काय आपण सगळे हुशार करून सोडायचे. इथून मागे तेच केलंय गाव पुढाऱ्यांनी.